नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे शुभांगी पाटील आणि आज आपण बनवणार आहोत विशेष रेसिपी पावभाजीची। माझी ही सिक्रेट रेसिपी आहे। तर आता आम्ही बाहेर मार्केटमध्ये चाललेलो आहोत पावभाजीचं सामान घेण्यासाठी आणि माझ्यासोबत आहे माझ्या मामाची मुलगी आरोही। नमस्कार मित्रांनो, माझे नाव आरोही डिगोळे। आज आम्ही पावभाजीचं सामान घ्यायला चाललो, तर चला तुम्ही आमच्यासोबत। आणि मित्रांनो, मी रस्त्यात जात असताना मला माझी बेस्ट फ्रेंड भेटलेली आहे आणि मी आज तुम्हाला माझी बेस्ट फ्रेंड दाखवणार आहे। हॅलो तर मित्रांनो, आज आम्ही इथे पाव घेण्यासाठी आलेलो आहोत, पण इथं पाव उपलब्ध नाही आहे। त्याच्यासाठी आता आपल्याला पाव घेण्यासाठी परत समोर बस स्टँडवर जावं लागणार आहे। तर चला तुम्ही पण आमच्यासोबत चला बस स्टँडवर। आणि हे आहे माझं माहेर दुसरबीड। खूप मजा करतो आम्ही। तर परत आम्ही ह्या दुसऱ्या दुकानामध्ये पाव घेण्यासाठी आलो आहोत, पण इथं पण पाव उपलब्ध नाही आहे। त्याच्यासाठी आम्ही इथून फक्त पावभाजी मसाला घेत आहोत आणि बघू आता समोर कुठे पाव भेटते का। आता दीदी तनिका फुलगोबी घेत आहे आणि सामान घेत आहे, सगळे मसाले घेत आहे। आता आम्ही खूप जास्त रोडवर आलेलो आहे, या इथं हायवे रोड आहे। तर चला दीदी सामान घेत आहे, तर तुम्हाला पावभाजी दाखवूया। तर मित्रांनो, आम्ही प्रत्येक ठिकाणी पाव बघितलेले आहेत, पण आम्हाला शेवटपर्यंत पाव अजूनही भेटलेले नाहीये। आरू भेटले का पाव? ते बोलले की बबलू दादाकडे भेटतील। बबलू दादाच्या इथे तर नाहीये ना। आता विचारून बघायचं का आपण? आम्ही प्रत्येक दुकान बघितलेलं आहे, पण आम्हाला पाव भेटलेले नाहीये अजूनपर्यंत। लोक काय माहिती पावभाजी कशी बनणार आहे। आता मी आईस्क्रीम खाणार। पूर्ण दुसर बीड मध्ये एक पावचा तुकडा नाही भेटला, एक पाव पण नाही भेटला सुद्धा। आमच्या सोबत स्कॅम झालेला आहे। आम्हाला पूर्ण दुसर बीड मध्ये एक पावचा तुकडा सुद्धा भेटलेला नाहीये। आम्ही पूर्ण दुसर बीड फिरलो, त्याच्यानंतर पूर्ण दुसर बीडचा एक ना एक दुकान पण फिरलो, तरी सुद्धा आम्हाला पाव मिळालेला नाहीये। तर फायनली आम्ही फक्त एवढं सामान घेऊन घरी जात आहोत आणि आम्ही आईस्क्रीम खायला चाललो। आता आम्ही आईस्क्रीम सुद्धा खाणार आहोत, तर चला तुम्ही सुद्धा आमच्या सोबत आईस्क्रीम खा। हा, खूप मजा येईल। तर माझी आईस्क्रीम पडली आहे, तिला तिची आईस्क्रीम दिलेली आहे। तर आता मी दुसरी आईस्क्रीम घेत आहे। खारू आईस्क्रीम कशी आहे? खूप छान। दर तू पण खा। खूप छान। तर तुम्ही बघू शकता, मी भाजी बनवण्यासाठी सगळं साहित्य तयार केलेलं आहे। इथं मी छोटंसं बीट कापून घेतलेलं आहे, टोमॅटो, शिमला मिर्च, कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट। बघा किती छान बनवत आहे माझी बेबी। तर आपण यातलं संतळून घेतलेलं आहे। आम्हाला पाव भेटला म्हणजे आम्ही एका पोळीलाच खाणार आहे।
केलेल्या भाज्या टाकलेल्या आहोत आणि आपण या असं छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं मस्तपैकी. दीदी आता याच्यामध्ये टोमॅटो टाकत आहे. तर हे छोटे छोटे कट केलेले टोमॅटो सगळे त्यामध्ये ही माझी आजी आहे, माझी आई. माझी पण आई नाही माझी आहे. माझी चुपरा कोणाची आई तू? तरी कोण आवडतं जास्त? चिव आवडते का मी आवडते? जीव जास्ती त्रास देते ना. मग कोण आवडतं तुला? तुम्ही जरा गरीब आहे दोघी बी. स्वाती बी, तू बी. तुला असले ना बी. तर मित्रांनो माझी आई माझ्या मोठ्या दीदीची आठवण करत आहे, स्वाती दीदी. तर ती पण तुम्हाला आमच्या पुढच्या स्वाती ब्लॉग मध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेल. तर ही माझी आजी आहे. आई बोल ना काही. तिथं पावभाजी काय बोल? तळत असेल ना. तर हे बघा माझी आजी किती क्यूट आहे. माझी आजी. चुप ग पाय पडू. बाय. बाय बाय. काय चला बघून येऊया शिवांश आलाय का. तो बाहेर गेलेला आहे. चला आपण बघून येऊया. हे बघा तुम्ही माझ्या आजीला बघितलंच होतं. चला आता मी चालले शिवांशला बघायला. चलो. मला इकडंच शिवांश दिसत नाहीये, इकडं दिसत नाहीये. मग शिवांश आला नाही आज. ठीक आहे, शिवांश अजून आला नाही. कधी येतो काय माहिती. खूप मस्तीखोर आहे तो. ऐकू ही आजी माझी आई, माझी प्यारी आई. ऐक ग. तू माझी प्रिय. तू आहे ना. शिवांच्या डोळ्यात मुंगी चावलेली आहे मित्रांनो. बघा तो आंधळा दिसतो. आज आम्ही सेम टू सेम घातलेले बघा साऊथ. कोणती आईस्क्रीम आहे? डान्स ते खाली कर कर. चला शिवांश आता तोपर्यंत मस्ती करूया. तुम्ही शिवांशची मस्ती बघा फक्त. किती मस्ती खोर बच्चा आहे तो बघा. कर शिवांश. तू आता काय करत होता? वाय. काय 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 अरे काय तर चला आपण डान्स करूया. शिवांश ओय होय हे पा काय. चला आता बघू शकता. आता आम्ही खूप मस्ती करणार आहे. उठ उठ बाळा. तर चला आता आम्ही डान्स करणार आहे. चल इथं तिकडे बघू ना. अरे इकडे इकडे ये. चल डान्स करू. चल डान्स कर. डान्स कर. इथं असा इथं उभं राह. असं उभं राहून डान्स कर. कर डान्स. डान्स कर का डान्स. इथं करा ना बाळा. इथं करायचं बाळा. कर डान्स. असं कर. कर असं कर. कशी वाटत? तर मित्रांनो आज आम्ही बनवणार आहोत पावभाजी. आणि पावभाजी बनवताना आमच्यासोबत काय घडलं हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण स्किप न करता बघा. बाय. तर बघू शकता मित्रांनो भाजीला एकदम छान प्रकारे तेल असं सुटलेलं आहे. आणि आपण हे फ्लावर आणि बटाटा छानपैकी मॅश करून घेतलेला आहे.
तर आपण याच्यामध्ये एव्हरेस्ट पावभाजी मसाला टाकणार आहोत. चला आपण कॅमेरावर टाकू. याला पण छानपैकी मॅशरनं मॅश करून घ्यायचं, म्हणजे एकदम छान सॉफ्ट होईल. एकदम छान असं मस्त मॅश करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे मॅशर असेल तेव्हाच करा. आता हे टाकायचं आहे आपल्याला. छानपैकी त्याच्यामध्ये मॅश केलेला बटाटा आणि परत फ्लावर मॅश केलेलं टाकून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करायचं मित्रांनो. खरं पावभाजी वाणीच लागायला. भाजी बनवण्याच्या अगोदर आम्ही भाज्या खूप स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या होत्या मित्रांनो, पण व्हिडिओ जास्त लॉंग बनेल त्यासाठी आम्ही पूर्ण व्हिडिओ दाखवू नाही शकलो, तर थोडंसं समजून घ्या. माझी आता फायनली भाजी तयार झालेली आहे, पण तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितलेला असाल तर मला शेवटपर्यंत पाव भेटलेले नाहीये. तर आता बघू त्यांची रिॲक्शन काय. अहो मी तुमच्यासाठी बाजरा काय बनवली बघा ना. पावभाजी अरे तर बघू शकता मित्रांनो, भाजी तयार आहे आपली. आपण टेस्ट करून बघूया. आता आपण टेस्ट करून बघूया कशी झाली. खाऊन बनव. एकदम मस्त झालेली आहे. तुम्हाला जर पावभाजी खायची असेल तर नक्की सांगा. अशा पद्धतीने पावभाजी बनवा, एकदम छान लागते. मी बघते मग. कशी आलू खाऊ कशी झाली. एक नंबर झाली. बाप्पा शिवाय कोणी पावभाजी सोबत तर पाव तर नाही दे. सगळीकडे पाव शोधले, शेवटपर्यंत पावच भेटले नाही. छान आहे ना. तर बघू शकता मित्रांनो, शिवाय सुद्धा पावभाजी एन्जॉय करत. एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. पिल्लू कशी झालं बेटा पावभाजी. तशी वाटलं तिकडे. मित्रांनो, जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.